आजचा लेख हा खूप सुंदर आहे. संत सांगतात पूर्वजन्मीची पुण्याई असेल तरच ग्रंथांना हात लागतो, संतांपर्यंत भावना पोहोचल्या जातात आणि ईश्वर भक्ती जागृत होते. आळंदीहून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता ही 4 भावंड पहिल्यांदाच ज्यावेळी पंढरपूरला आली त्यावेळी विठोबाचं दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला. या आनंदाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताला ज्ञानदेव म्हणाले, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. मुक्ताला ते अगदीच कौतुकानं साजनी म्हणत आहेत. त्यावर मुक्तानं विचारलं, दादा, विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झालात, तसं इतर लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही? तुम्ही म्हणता तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तसं इतर लोकांना का वाटत नाही? त्यावर ज्ञानोबा म्हणाले, मुक्ते, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. अगं मुक्ता, पूर्वजन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते. म्हणजे नीती, धर्माचे आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच ह्या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल. तुला सांगतो, सर्व सुखाचे आगर हा विठोबाच आहे. हा विठोबा केवळ मूर्तीत नसून चराचरात भरलेला आहे. हा अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतला. त्यावेळी ते म्हणतात, आजी सोनियाचा दिनू, वर्ष अमृताचा घणू, हरी पाहिला रे हरी पाहिला रे. हे सुख काय आहे याची आपल्याला कल्पनाच नसते. तुकारामांना हा अनुभव आला त्यावेळी त्यांनी अभंग लिहिला, आनंदाचे डोही आनंद तरंग. नामदेवांना अनुभव आला त्यावेळी त्यांनी अभंग लिहिला, सुखाचे हे सुख श्रीहरिमुख, पाहता भूक तहान गेली. संत अमृतराय म्हणतात, आजी मी ब्रह्म पाहिले, अगणित सुरगण वर्णिती ज्याशी, कटिकर नट समन चरण विठेवरी. संत सेना महाराज म्हणतात, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. आपण पाहतो सर्व संतांना विठोबाला पाहून खूप आनंद होतो. असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात, संतांचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांची संगत, त्यांचे ग्रंथ यामुळे मन निर्मळ होते आणि मन निर्मळ झाले की ईश्वराची आवड उत्पन्न होते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काय वाणू मी या संतांची उपकार, मज निरंतर जागविती. काय स्थिती असेल या संतांची? असं म्हणतात, ब्रह्मानंदी जीव होई वेडा की पिसा. शेवटी म्हणावेसे वाटते, संत संग देई सदा. कधी कधी केवळ असा एखादा छोटासा जरी लेख वाचला तरी रोमांच उभे राहतात. धन्य ती आपली संत परंपरा, संतांचे जीवन, आदर्श आणि अर्थातच त्यांची जन्मोजन्मीची साधना. काही दिवसापूर्वीच मी भगवानगडचे महंत नामदेव शास्त्रींचा एक व्हिडिओ बघितला. त्यामध्ये त्यांनी पण उल्लेख केलेला होता, काही लोक बोलतात, महाराज तुम्ही बोलता की पांडुरंग असा दिसतो, पांडुरंग तसा दिसतो, पांडुरंग तर खूप गोजीरवाणा आहे, असं आहे तसं आहे, तुमचे अभंग पण किती पांडुरंगाचं कौतुक करता, मग आम्हाला का दिसत नाही? मुळात पांडुरंग तोच आहे जो आपल्या अंतरात्म्यात आहे. आपण स्वतः जर स्वच्छ, निर्मळ, प्रामाणिक अंतकरणाचे असू तरच आपल्याला भगवंत तसा दिसेल. पण आपण जर घाणेरडे विचारांचे असो, आपलं मन विषयाने कुठेतरी बाटलेलं असेल तर आपल्याला पांडुरंग तसा दिसूच शकत नाही. कारण हे जग, हे ईश्वर, हे सर्व आपला आरसा आहे. जसे आपण तसाच देव. रामकृष्ण हरी.